नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वा विषय इंग्रजी यातील पोएम 2.1 सॉन्ग ऑफ द ओपन रोड यामधील काही क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिससाठी मी देणार आहे. हे क्वेश्चन्स बुक्समध्ये नाही आहेत, म्हणजे नॉन टेक्स्च्युअल क्वेश्चन्स आहेत, नॉन टेक्स्च्युअल ॲक्टिव्हिटीज आहेत, पण त्याची उत्तरं आपल्याला कवितेमधून पाहता येतात. तर फर्स्ट आहे ग्लोबल अंडरस्टँडिंगवर आधारित. मॅच द कॉलम विथ ग्रुप ए अँड ग्रुप बी. तर कॉलम एमध्ये शब्द आहेत फर्स्ट रोड, सेकंड पोएट, थर्ड वर्ल्ड, फोर्थ पीपल. आणि ग्रुप बी मध्ये आहेत ए सॅटिस्फाईड विथ कॉन्स्टेलेशन्स, बी ओपन फॉर एव्हरीवन, सी स्ट्रॉंग अँड कंटेंट अँड डी हेल्दी. तर याच्या जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत. सेकंड ॲक्टिव्हिटी आहे कंप्लीट द गिवन टेबल. खाली दिलेला टेबल कंप्लीट करायचा आहे. तर टेबलमध्ये पहिल्या कॉलममध्ये आहे वर्ल्ड, दुसऱ्या कॉलममध्ये पोएट, तिसऱ्या कॉलममध्ये आहे रोड आणि चौथ्या कॉलममध्ये आहे पीपल. तर वर्ल्ड या कॉलममध्ये पहिला शब्द आहे फ्री, त्यानंतर पोएट या कॉलममध्ये रिकामी जागा दिलेली आहे, रोडमध्ये आहे लॉंग ब्राऊन आणि पीपलमध्ये आहे पुन्हा रिकामी जागा दिलेली आहे. वर्ल्डमध्ये वर्ल्डमध्ये दुसरा शब्द आहे, तिथं रिकामी जागा दिलेली आहे. नंतर पोएटमध्ये सेकंड वर्ड आहे कंटेंट, रोडमध्ये रिकामी जागा देण्यात आलेली आहे आणि पीपलमध्ये दुसरा शब्द आहे सॅटिस्फाईड. त्यानंतर तिसरी ॲक्टिव्हिटी स्टेट द गिवन सेंटेन्स ट्रू ऑर फॉल्स. करेक्ट द फॉल्स सेंटेन्स इफ एनी. आणि सेंटेन्सेस आहेत फर्स्ट पोएट वॉन्ट्स टू ट्रॅव्हल ऑन रोड विच इज ओपन फॉर एव्हरीवन. सेकंड सेंटेन्स वर्ल्ड बिफोर द पोएट इज unhealthy. Third sentence poet asks for a good fortune. Fourth poet determined to travel without any help. Fifth poet has completed his indoor duties. Sixth poet is doubtful and wants more than he had while traveling. Seventh poet wants to follow the influential persons. Eighth poet likes to go with his burdens. Ninth poet is ready to forget the old memories. 10th poet is optimistic and he likes to fill the life of people with joy and hope. यानंतरची फोर्थ ॲक्टिव्हिटी आहे फाइंड आउट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन स्टेटमेंट. फर्स्ट बाय ऑल डेलिशियस बर्डन्स द पोएट मीन्स. आणि 4 ऑप्शन देण्यात आलेले आहेत. ए द लगेज, बी द फूड ही कॅरीज, सी द स्ट्रेस ही बिअर्स ड्युरिंग द ट्रॅव्हल्स, डी sweet memories of the past. Second sentence by light hearted the poet means, and the options are A weak by heart, B soft corner of heart, C free hearted without any burden, D clear heart. Third sentence word free indicates the way which is A free from duties, B free from burden,
C. Free from any turning. D. Free to everyone for development. Fourth sentence. Line. The earth that is sufficient means, and the options are A. Poet do not want to stay on other planet. B. Poet is satisfied with his life and wants no more. C. He wanted to explore every part of the earth. D. Earth is nothing to him. Fifth sentence है I am filled with them means life of poet is filled with. Option A. Love and care of sweet old friends. B. Duties of past activities. C. Money and assets. D. Expectation of friends. Sixth line है word constellations stands for. A. Group of people who gossip. B. Persons who want followers. C. Influential group of people. D. Group of overconfident persons. त्यानंतर इन्फरन्सवर आधारित काही ॲक्टिव्हिटीज आहेत. Explain the meaning of the following line. I take to the open road. Poet did not ask for good fortune because. Identify and explain the line which indicates that poet has strongly determined to travel on the road of life. त्यानंतर आहे poet doesn't want a company of influential people because. Explain the view of poet about his friends and old memories. आता यानंतरची ॲक्टिव्हिटी आहे पर्सनल रिस्पॉन्सवर आधारित. फर्स्ट, नरेट एनी पास्ट इन्सिडेंट विच इज अ डेलिशियस मेमरी फॉर यू. सेकंड पर्सनल रिस्पॉन्स आहे आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. Explain the line by relating it to your life events. आता पोएटिक डिव्हाइसेसवर आधारित असलेल्या ॲक्टिव्हिटीज बघू. आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच ऑफ गिवन लाईन अँड फाइंड आउट द अनादर एक्झाम्पल सेम फिगर ऑफ स्पीच फ्रॉम द पोएम. आणि लाईन दिलेली आहे आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. त्यानंतर सेकंड लाईन आहे आय मायसेल्फ ॲम गुड फॉर्च्यून. एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच यूज्ड इन दिस लाईन अँड फाइंड आउट अनादर एक्झाम्पल ऑफ सेम फिगर ऑफ स्पीच. त्यानंतर पोएटिक क्रिएटिव्हिटी. कंपोज अ फ्री वर्स स्टांजा ऑफ 4 lines on my road to success. You may begin with way I like to achieve with hard work. सेकंड ॲक्टिव्हिटी आहे पोएटिक क्रिएटिव्हिटीची. Create a free verse poem of 4 lines on the topic world of my dream. You may begin as the world I see free from lies. तर ह्या काही ॲक्टिव्हिटीज मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी या ठिकाणी दिलेल्या आहेत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल
किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.